धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेलने आज पुण्यात त्याच्या यशामागचं रहस्य उलगडलं। कठोर प्रयत्न, योग्य प्रशिक्षण आणि वर्क एथिक्स अशी त्रिसूत्री या यशामागे असल्याचं त्यानं सांगितलं। पुण्यातल्या ब्लेड्स अँड ग्लोरी या क्रिकेट म्युझियमच्या वर्धापन दिन सोहळ्याला तो उपस्थित होता। पुण्यात रोहन पाटे यांनी उभारलेल्या ब्लेड्स अँड ग्लोरी या क्रिकेट म्युझियमचा वर्धापन दिन सोहळा आज पार पडला। धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेल आणि फिरकी गोलंदाज मुथय्या मुरलीधरन यावेळी उपस्थित होते। ख्रिस गेलने यावेळी आपली T20 वर्ल्ड कप जिंकलेली जर्सी आणि 176 धावा कुटलेली बॅट या म्युझियमला भेट दिली। संधी मिळाली तर भारतासाठी नक्की खेळेन असंही ख्रिस गेल म्हणाला। I've made my offer already and no one took it up, so if I get a chance, yes, I will play for India. But there's a lot of talent here. It will be difficult to make India teams. So many talent here, so I'm not needed. They have won T20 World Cup. ख्रिस गेल खेळायला लागला की समोरच्या संघाची गाळण उडते। एवढी ताकद कुठून येते या प्रश्नावर खेळताना संघासाठी खेळतो, त्यावेळी इतर कोणाचीही पर्वा करत नाही असं उत्तर त्याने दिलं। खेळामुळे इतरांना आनंद मिळतो ही फार मोठी गोष्ट आहे असं गेल म्हणाला। तसंच यामागे कठोर प्रयत्न, योग्य प्रशिक्षण आणि वर्क एथिक असल्याचंही त्याने सांगितलं। Within themselves and know what will work for them. So you need to actually have the infrastructure. As a kid growing up, the coaches got to help them and try and teach them the basic to come up, and when they get older they can actually develop their game a bit more. The work ethic, you got to put in the work to get the reward out there in the middle. So those kids got to know what they want in life, and it's achievable. आपलं कर्तृत्व आपल्याला यशाच्या शिखरावर घेऊन जात असतं, पण तिथली जागा टिकवणं अत्यंत अवघड असतं। आज गेलनं त्याच्या फॅन्सना आणि क्रिकेट वेड्या तरुणाईला यामागचा मूलमंत्रच सांगितलाय। साम TV, पुणे।